कायद्याचं उल्लंघन करावं हे उचित नाही. आपल्याला बोलायचंय ज्या दिवशी शिंदे साहेब परभणीला येणार आहेत त्या दिवशी आपण मनमुराद आपण टाइम असा घेऊ की 2 तास नाही 4 तास जरी लागले तर हरकत नाही. आपण सगळ्याचं समाधान होईल अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊ. निश्चित शिवसेनेमध्ये आम्ही सगळ्यांनी का प्रवेश केला त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याला कारण हेच आहे सगळे. हे मला म्हणायचे की तुम्ही चला नाही तर आम्हाला करा. शेवटी पूर्वी राजकारण आम्ही केलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पासून विरोधी पक्षातल्या लोकांना काही मर्यादा होत्या किंवा काही त्यांचा मान सन्मान होता पूर्वी. पण हल्ली सरकार आता सत्ता झाल्याच्या पलीकडे विरोधकाला बघायला तयार नाही. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्याला वाटले की बाबा आता आपले आयुष्य आपण एवढे 30-40 वर्ष या पक्षात घातले आणि आपलं जर काही होणार नसेल तर मग आपण तिकडे गेलेलं का वाईट आहे का. मग काय द्यायचं बोला म्हणजे सगळं. आणि त्या अनुषंगाने या सगळ्यांच्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आम्हाला सगळ्याला या ठिकाणी ही भूमिका घ्यावी लागली. शेवटी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, त्या शिवसेनेला मिळालेली निशाणी धनुष्यबाण तो परभणी जिल्ह्याने दिलाय. 1989 ची पहिली लोकसभेची निवडणूक कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं धनुष्यबाणाच्या चिन्हावर जिंकण्यात आली आणि त्या दिवशीपासून शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि धनुष्यबाण हे चिन्ह कायम झालं. तेव्हापासून आजपर्यंत परभणीतला खासदार आणि आमदार तरी पडला नाही धनुष्यबाणाचा. परंतु प्रसंगानुसार काही प्रसंग असे आले 22ला, काही राजकीय 19ला प्रसंग असे आले की नंतर राजकीय समीकरण बदलले. आघाड्या युतीच्या आघाड्या झाल्या, नंतर बिघाड्या झाल्या, नंतर बंड झालं. काही लोक म्हणतात तुम्ही काही पैसे घेऊन गेले का. आणि पैसे घ्यायचे असते तर 22ला गेला. इतकं वाट बघितलीच ना. त्यामुळे पैशासाठी जायची काही गोष्ट येत नाही. 30-40 वर्षापासून जे लोक माझ्यासोबत काम करतात त्या कार्यकर्त्याला बळ मिळणार नसेल. 1,500 गावं आणि 14 शहराचा विकास करत असताना आपल्याला विकास निधी मिळणार नसेल. आम्ही प्रसादरावच्या गावात गेले नाईकच्या की नाईक म्हणते आमचं हे सभागृह राहिलं, ते सभागृह राहिलं. पुण्या गावात गेले की ते म्हणते आमचं हेच काम राहिलं. रोजचे 25 फोन यायचे त्यांनी निधी द्या. 5 कोटी रुपयाचा निधी कोणाची बळवून करायचं. जया अंगी मोठेपणाचा यातना कठीण प्रसंगातून जात असताना आणि हल्लीचं राजकारण बघितल्यानंतर आणि आमच्या जिल्ह्यातलं स्थानिक राजकारण बघितल्यानंतर कुठेतरी मनामध्ये कटुता निर्माण होत गेल्या दिवसेंदिवस. कारण इथल्या सोयऱ्या राजकारणात तुम्हाला जसा झालाय तसा आम्हाला विचार लावते सोयरे सगळे. आणि हे सगळे मिळून आमचा काटा काढायचा माग. 19ला आम्हाला एवढा आटोकाट प्रयत्न केले तर घरच्याने भेट घातलं काय करायचं. लोकांना काय म्हणायचं. ज्यांच्या सोबत राहिलो ते बी आपल्या सोबत नाही. आधी विरोध करतो विरोध खायचंच आहे. मग शेवटी मला आपण विरोधच केलेला कोणता वाईट आहे का. आणि मग सगळ्या कार्यकर्त्याची मानसिकता झाली 2-4 महिन्यापासून की साहेब काय व्हायचं बघूया पण एकदा तुम्ही भूमिका घ्या आम्ही तुमच्या सोबत आहे. जर माझ्या सोबत हे नसते तर आज इथं न बोलवता आले नसते ही वस्तुस्थिती. त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये आता 3 वर्षाचा कार्यकाळ आपल्याजवळ आहे पुढची निवडणूक लागायच्या अगोदरचा. आणि त्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चांगली कामं करायची. कार्यकर्त्याला बी बळ द्यायचे. शेवटी सेनापती किती जरी लढवाया असला कार्यकर्त्याला जर बळत नाही त्याला ताकदच नसेल तर ते लढेल का. त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा सुद्धा विचार करणं आता काळाची गरज झालेली आहे. आणि त्याच्या सैनिकांच्या पक्षाने सध्या जे जुन्या पक्षाने त्या महायुतीच्या लोकांनी जेव्हा भूमीच्या की आम्हाला सगळं खळोगी फळ करून सोडलं. विरोधकाला काही मोजायचंच नाही सगळं मला हे सांगू लागले. मी मला आता उगा आपण कोरड्या एवढे उड्या मारून का उपयोग नाही. आमचा कृष्णा राऊत मला काय करा तिकडे इकडे काय राहिले. त्या सगळ्याच्या भावनाचा आदर करून आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि आज आम्ही त्या ठिकाणी प्रवेश केला.
आणि त्या ठिकाणाहून इथं आलो, थोडा येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. पण कसं असेल, येणं आपल्या हातात नसते. तिथे गेलो, आमचा कार्यक्रम 2-3 वाजता संपायचा होता, ते सुरू झालं 5:06. विमानतळावर आलं, ते म्हणलं अर्धा तास उशीर विमानाला निघायला. मग आम्ही फोन वगैरे लावून ते लवकर काढलं. तिथे यायला उशीर झाला. आता वेळ बरीच झालेली आहे, त्यामुळे तुम्ही जर एवढं प्रेम माझ्यावर करता, लोकांकडे भले पैसे असतील, पण ही पैशाने विकत घेतलेली माणसं नाही, ही सोन्यापेक्षा बी महत्वाची माणसं आहेत आणि हे सगळ्याच्या नशिबात नसतात. ह्याच्या बाबतीमध्ये मी या जिल्ह्यामध्ये भाग्यवान आहे की माझ्याकडे एवढी मोठी सोन्यासारखी माणसं, लोकांकडे सोनं असतं पण माझ्याकडे सोन्यासारखी माणसं. ही श्रीमंती सगळ्याला मिळत नाही. ह्या श्रीमंतीसाठी लोक परेशान आहेत. जी श्रीमंती माझ्याकडं अनेक वर्षापासून मी सांभाळत आलो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही श्रीमंती मी सांभाळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. जिथं कमी तिथं आम्ही. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. आता आमचं एकच लक्ष आहे की माझ्या पक्षामध्ये काम करणारे, आता जुने असो का नवे असो, हे जुने का नवीन नाही, हे सगळे आपल्यासोबतच काम केले मंडळी. आनंदराव सोडले तर आनंदरावचे स्वप्न पूर्ण व्हायचं राहिले. आनंदराव, तुम्ही जरा सोन्यासारखे माणसं जपायचं काम करा आणि जास्तीत जास्त वेळ ह्या लोकात द्या. तुम्हाला जे आमदार करा, लोक मागे पुढे बघणार नाही, ते लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये राहून लोकांच्या अडीअडचणी सोडवणं हे आपलं कर्तव्य असते आणि ते कर्तव्य पार पाडत असताना आपण कुठलाही पर्वा करायची नाही. तुमच्या मागे आता आमचं सगळ्याचं बळ आलं. किती दिवस तुम्ही विरोधात लढलात, आता आपल्याला सोबत लढायचे. फक्त आता आजपासून पायात भिंगरी बांधा. लोकांच्या सुखात दुःखात चांगल्या वाईट प्रसंगात अंगावर कोणाला घ्यायची तर उगाच कोणाच्या अंगावर जाऊ नका. येळवर आपला काटा काढतील. आता सगळ्याला घेऊन दिला सर, हमको अकेले ही चल पडे थे, लोग आते गए और कारवा बनता गया. जात पात धर्म पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला काम करता येते. आता ह्याच्यामध्ये बरेच मुसलमानाचे बी आहेत, दलिताचे बी आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत. मी जर ह्याचं नको त्याचं नको हे असतात ते तसं तर माझ्यासमोर कोण राहील उद्या. त्यामुळे राजकारण करत असताना सगळ्याला घेऊन करायची मानसिकता माणसाने ठेवली पाहिजे, तरच तो राजकारणामध्ये यशस्वी होतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण आज परभणीचा आमदार, विधान परिषदेचा दादा सगळ्याला घेऊन चालला घडी. त्याला फक्त बदनाम केलं लोकांनी, हे मुसलमान आहे, याला काय द्यायचं, याला कशाला द्यायचं, काही लोक याचा माल हाणला, लावले, शेवटी त्याच्या नशिबात दिलेलं होतं आमदार किती कोणी देणार हिडून. त्यामुळं माणसांना कधीही संयम ठेवायचा असतो आणि काम करताना कधी त्याच्यामध्ये कमी पडायचं नाही. मी साहेब खानला बघतो की शिंदे साहेबांसोबत सुरुवातीपासून गेला आणि सुरुवातीपासून पुढं राहो काही हो लढत राहायचं, आंदोलन कर, मोर्चा कर, हे कर ते कर, सतत विधान सभेला अपक्ष लढला घडी, माल वगैरे खाल्ला द्यायला लोकांना, वगैरे माल खाल्ला की मदत काय दिली याला कमी दिले. इथं झाला असतं बरं झालं असतं, पुन्हा इथं आनंदाला जागा मिळाल्या. तर ते शेवटी त्याच्या प्रभातात होती, ह्यांच्या प्रभातात नव्हती. ह्यांना जरा उमेदवारी जायची महिनाभर आधी मिळाली असते तर बरंच ते नियोजन लागलं असतं, पण हे जरा उशिरा आहे. परंतु शेवटी जरा जे हो रहा है ठीक है व्हायचं, जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वो भी अच्छा होगा म्हणायचं करायचं. जसे की साहेब खान आपल्याला एक परवल्याचा एक खासदार भेटला, आज खासदार भेटला पक्षाला, आमदार भेटला, दोन आपला पक्ष प्रवेश आजच झाला आणि ह्यांची निकाल आजच झाला. तेव्हा आता तुम्ही गच खायची गरज नाही आणि विरोधी पक्षात नाही, आता आपण सत्ताधारी पक्षात आहे. त्याचं आता भान ठेवा. आता कोणाला कसं नीट करायचंय ते आता आमच्यावर सोडा, तुम्ही त्याची चिंता करू नका. शेवटी काय होतं, पक्षात राहून पक्षात काही गोष्टी करताना आम्हाला अडचणी होत्या. आता मैदान मोकळे येऊन समोरच्याची एका कार्याला कार्य म्हणायची ताकद ठेवून आम्ही मैदानात उतरलो. त्यामुळे आता विचार करायचा विरोधकांनी की आता कशा पद्धतीने वागायचं. तुम्ही ठरवा, तुम्ही जसं म्हणतात तसं, आमचं काही नाही. पण एकदा आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आपल्याला सगळ्याला सज्ज राहायचं. आता जिथं गाव तिथं शिवसेनेची शाखा, जिथं घर तिथं शिवसैनिक,
ते अभियान आपल्याला गावागावात राबवायचंय. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की तुमच्या लोकसभा मतदारसंघात विकास कामासाठी मी निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी बळ द्यायला कमी पडणार नाही. फक्त तुम्ही संघटना वाढणीच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना काम करायचंय. नाहीतर जे काम करले ते राहायला उपाशी नको ते तुपाशी असं होणार नाही. आता जन जबाबदारी घेऊन काम करील त्याला त्याचं ताट वाढून दिल्या जाईल. हे आज तुम्हाला सगळ्याच्या साक्षीने जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला नम्र विनंती करतो की संघटनात्मक काम करत असताना आरोप प्रत्यारोप कोणावर विनाकारण करायचे नाही. शेवटी आता आपण मूळ शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आपण आलो. एक चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला समाजासमोर स्वतःला प्रूव्ह करायचंय की आम्ही ह्या कारणासाठी इकडे गेलो आणि म्हणून हे आम्ही कामं करून दाखवायला लागलो. तुम्हाला ते दाखवायचे आपल्याला, म्हणायचं नाही आपल्याला. त्यामुळे आपल्या सगळ्याची आता नैतिक जबाबदारी आहे की सगळ्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं. कोण आरोप प्रत्यारोप काय करते तिकडे बघू नका. शेवटी हे राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात. मला एका धुळ्याच्या एखादा फोन आला. मी म्हणलं बाई तू कुठला आहे? ते म्हणून धुळ्यात. तू मला काय सांगतो? माझ्या मतदारसंघातले लोक ज्यांनी मला मतदान केले ते मला विचारतील तू कशाला विचारतो मला? म्हणजे असे काही लोक फोन लावून काहीतरी वेगळं वाकडं तिकडे बोलायचं मग ते व्हायरल करायचं हे जरा धंदा सुरू केला काही लोकांनी. त्याच्यापासून सावध राहा. उगाच कोणाला काही डोसू नका, कोणाला काही म्हणू नका. राजकारणामध्ये काही लोक आरोप प्रत्यारोप करीत असते ते आपण सहन करायचे. जिथं उत्तर द्यायचं तिथं उत्तर देऊ आणि कोणी अंगावर आला त्याला शिंगावर देऊ. आता राऊत साहेब म्हणले की बाबा आम्ही तुडवा तुझ्या आयला तू काय तुडणार आहे आम्हाला? राऊत साहेब एक मोठा वक्ता आहे. देशाच्या राजकारणामध्ये एक स्वतःची उंची निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं तुडवायची भाषा करू नये. तुम्हाला कधी निवडून लढवणच माहित नाही. सर्वसामान्य माणसाची काय अडचण आहे, लोकांच्या काय गरजा आहेत हे जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला कळू शकतो. हे डायरेक्ट झालेत ना. त्यामुळे ह्याला खालचं काहीच माहित नाही. ती तुडवायची भाषा हे करावी. मला तर क्षमा वाटते. आम्ही मध्ये गेलो तर ठीक आहे तुम्ही आला मला गोष्टी तर ठीक आहे. मोठ्या माणसाने कसं मन मोठं ठेवायचं त्यांनी ठरवावं. परंतु मी आज तुम्हाला या व्यासपीठावर सांगतो की आपल्या पक्षाचे जुने नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, हे दोन व्यक्ती आपल्या विरोधात काही जरी बोलले तरी आपण एकानेही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. त्याला तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे. मी देणार नाही, तुम्ही कोणी द्यायची नाही. तर पहिला आपला जमाना कसा होता, आपली एक मन आहे जसं खाऊ मीठ जसं करावं नीट. आपली त्या घराण्याशी बांधिलकी आहे. आपण वैचारिक लढाईमध्ये जरी आपण वेगळ्या त्याच्यात असलो तरी आपण त्या परिवाराशी कटुता ठेवण्याची भूमिका आपली नसली पाहिजे. आणि ती माझी तर नसणार, तुमची सुद्धा माझी नाही म्हणजे तुमची पण नाही. त्यामुळे हे दोन व्यक्ती सोडल्या तर बाकी कोणाच्या बापाला मोजायची गरज नाही. त्यामुळे त्याला कसं